हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचन या नवीन चॅनलमध्ये। चला तर आज बनवूया आपण मस्त झणझणीत वांग्याचं भरीत। चला तर मग वेळ न घालवता स्टार्ट करूया रेसिपी। हे बघा, मी इथे 5 वांगे घेतलेले आहे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिर्च। सर्वात आधी वांगे आणि टोमॅटो भाजून घेऊया। हे बघा, मी वांगे भाजून घेते। काढून घेऊया आणि राहिलेले 2 वांगे आणि टोमॅटो भाजून घेऊया। सर्व वांगे आणि टोमॅटो भाजून झालेले आहे। त्यानंतर मिरच्या भाजून घेऊ। मिरच्या अर्धावट भाजून झाल्यानंतर त्यात थोडे तेल टाकूया। मिक्स करूया। त्यानंतर त्यात लसूण टाकून घेऊया। लसूण टाकल्यानंतर 2 मिनिटं मस्तपैकी भाजून घेऊया। बघा, मिरच्या आणि लसूण भाजून झालेला आहे। या प्रकारे भाजून घ्यायचे। आता गॅस बंद करूया। त्यानंतर भाजलेल्या वांग्याची टप्पर काढून घेऊया। या प्रकारे हे बघा, मी वांग्याची आणि टोमॅटोची टप्पर काढून घेतलेली आहे। नंतर सर्व वांगे एकदा चेक करून घ्या, किडेले वगैरे आहेत का। बरेच वेळ काय होतं, वांगे बाहेरून चांगले दिसतात आणि आतून किडेले निघतात, त्यामुळे चेक करून घ्या। चेक करून झाल्यानंतर मिरची वाटून घेऊया। मिरची मिक्सरला न बारीक करता हातानेच वाटून घ्या। मिरची अर्धावट बारीक झाल्यानंतर त्यात अर्धा चम्मच मीठ टाकूया आणि परत बारीक वाटूया। हे बघा, मिरची बारीक करून झालेली आहे। यानंतर टोमॅटो आणि वांगी हाताने बारीक करून घेऊया, लगेच होतात। नंतर 2 चमचे तेल घेऊया, त्यात जिरे टाकूया। जिऱ्यानंतर कढीपत्ता, कढीपत्त्यानंतर बारीक केलेली मिर्च मिक्स करूया। त्यानंतर थोडी हळद, आपण आधी थोडं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता थोडंच टाकायचं। मिक्स करूया। त्यानंतर बारीक केलेली वांगी टाकून घेऊया, मिक्स करूया। दोन मिनिट परतून घेऊया। त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकूया, मिक्स करूया। भरीत शिजून झालेला आहे आपला। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही कमेंट करून सांगा, मी नक्की करेल। आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय।